तर हा व्हिडिओ आहे ताईंनो त्या दिवसाचा, ज्या दिवशी मी मावशीकडून पापड करून घेऊन आली. घरी येता जवळपास 5-5:30 वाजले होते. आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली, छानपैकी कॉफी करून घेतली आणि ती पिली निवांत बसून. स्वयंपाकासाठी काय करायचं हे मी अगोदरच ठरवून गेली होती. कुठून बाहेरून आल्यानंतर स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, कारण दिवसभर दगदग झालेली असते. म्हणून मी अगोदरच इडलीसाठी बॅटर तयार करून ठेवलं होतं. पीठ बघू शकता तुम्ही किती सुंदर फुगलं आहे, फर्मेंट झालं आहे. त्यानंतर भाज्या सर्व चॉपिंग वगैरे करून घेतल्या सांबारसाठी. ही सांबारची रेसिपी माझ्या मम्मीची आहे. आम्ही खूप लहान असल्यापासून ती असंच सांबार बनवते आणि मला हे असं सांबार खूप आवडतं. अजूनही एक वेगळ्या पद्धतीने मी सांबार बनवते. त्याची रेसिपी मी नक्की शेअर करेल. कुकरमध्ये जिरं, मोहरी, कांदा, टमॅटो, कढीपत्ता छान परतून घेतला. चवीनुसार मीठ टाकलं. ते छान परतल्यानंतर त्यात बेसिक मसाले टाकले. हळद, लाल तिखट, सांबार मसाला आणि चिरलेल्या सर्व भाज्या त्यामध्ये टाकल्या. छानपैकी परतून घेतलं. चिंचेचा कोळ टाकला, गूळ टाकला, हवं तेवढं पाणी टाकलं आणि छानपैकी कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. तुमच्याकडे पण संध्याकाळी इडली सांबार चालतं का? तुमच्या घरी पण संध्याकाळी इडली सांबार केलेलं चालतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा सांबार बनवून बघा, खूप छान लागतं. त्यानंतर सर्व किचन ओटा क्लीन करून घेतला. सांबार बघू शकता ताईंनो किती छान झालं आहे. त्यानंतर लगेचच इडल्या पण बनवून घेतल्या. इडल्या बघू शकतात तुम्ही किती सॉफ्ट स्पॉन्जी झाल्या आहेत. त्यानंतर माझा आवडता शो बघता बघता रात्री त्यानंतर माझा आवडता शो बघता बघता इडली सांबार एन्जॉय केलं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.